वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललेलो कोल्हापूरला कशाला तर मला रूम बघायची होती, कारण माझी ॲडमिशन भेटायला कोल्हापूर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ कोल्हापूर कॉलेजला. तर मला तिथे जाण्यासाठी मला तिथनंच येऊन जाऊन करायला लागणार आहे. त्यामुळे मला 4-5 किलोमीटर कॉलेजच्या 4-5 किलोमीटरच्या एरियामध्ये मला रूम बघायची आहे. त्यासाठी आज आम्ही चाललो कोल्हापूरला. मी, बाबा आणि आमचे LIC शिक्षक असे तिघेजण चाललो आहे आम्ही. बाबा तिकडे काम आहे, बाबा मागे गेले आणि सचिन काकांचं पुढं काम आहे LICचं, तिकडे पुढं गेलं आणि त्या आले की आम्ही लगेच निघणार आहे कोल्हापूरला. तर आता सचिन काका आले, त्यांचे काम होतं काय तर पुढे गेलते. तर बघा तुम्ही त्यांचं काम दाखवलं, जरा काम दाखवा तुमचं काय दाखवायलाच म्हणतात काम त्यांचं. तर भाऊ पण आलेत. आता आम्ही चालले कुठं कोल्हापूर निघलो आहे जायला. इथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला. डिग्रीला डिप्लोमा कुठे केलायस तू? 11वी वगैरे केलायस? काय त्याला माहिती आहे माझ्याकडे बाकीचा की मला करायचं तुम्हाला म्हटलं असं लागेल तुमच्या पुण्याला नाही मला काय नाही झालं एवढं काय तुमचं जर घेऊन त्याला काय फेमस होते त्याला काय सांगा यात नशीब उचडायला असेल इकडं नशीब उजडलं तर उजडू दे की. चला बरं मूड आला पाहिजे मूड आला घ्यायला मूड यायला लागत नाही. आपण जे बोलतोय की नाही बोलतच आपण होऊन जातो. ह्यो किती आता पैसे मिळवतो? कोण? येळावीचा ते गावडे आमच्या एजंटचं परत लावायचं. मग तू दाखवलंस ती कुणाला दाखवलंस? एक कोटी आहे घेतात. तर आता आपण पोचलो आहे कोल्हापुरात. मग आपण निघल्यापासून सचिन काकाची एकच गाडी चालू येऊन करतात. दाखवतो कोल्हापूरमध्ये आता मस्त आपला. चला जरा फास्ट असं करू नका. असं करू नका. मग कसं करायचं? डायलॉग मारा तुमचे डायलॉग कसं करायचं? लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं? पंचगंगा आलेली आहे. पंचगंगा दाखवलं पंचगंगा. आता आपल्याला रूम भेटलेली आहे. खूप कष्ट केले. फक्त 10-12 घरं बघितली. त्यातलं शेवट गावला. तर मग आता आम्ही निघालो परतीच्या रस्त्याला आमच्या गावाकडे. शेवटच केलाय. एका पोलिसाची रूम सापडली. त्यामुळे सगळं स्ट्रिक्ट आहे एकदम. काय आगाऊपणा काय चालणार नाही. त्यामुळे आपल्याला सगळं व्यवस्थित वागलं पाहिजे. आल्यापासून कोल्हापुरात सगळ्यापासून पाऊसच चालू आहे. काही थांबला नाही. अशीच बोंब राहणार आहे कायम असं वाटतंय. काय म्हणत आहे तुमचं? भरपूर पाऊस भरपूर. शेवटच आहे मागच्या पण आमचं एवढंच तसंच आहे ना. रूम पण शेवट गावले. रूम पण शेवटे होते. एक रूम बरे होते. 500 रुपये वाचवलेत महिन्याचे. 500 रुपये महिन्याचे नानाने बारकावा केलेला आहे त्यामध्ये पण. माझ्या प्रयत्नामुळे तर रूम मिळाली. सचिन काका काय मनावर घेत नव्हतं, त्यामुळे रूम भेटत नव्हती. एवढा उशीर झालं. तर आता आमचे बाबा मनावर घेतल्या लगेच दुसऱ्या मिनिटाला रूम भेटलेला आहे. लगेच हॅलो
तर आता मी इथं चहा प्यायला थांबलेला आहे. मस्तपैकी गरमागरम कसं बनवतोय भाऊ आपलं चहा. एक नंबरच गरारा रा 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 रा. तर बघा आता इथं बाबा आपली चहा प्यायला बसल्यात आणि आपण आलोय सावकारात चहा प्यायला. ही बघा याला काका. तर आपल्याला सचिन काकाला लागून तर लय गार आणि उचमायला तर पण मग त्यांनी म्हणले आपल्याला काहीतरी गरम गरम पाहिजे. तर आपण आलो चहा प्यायला मस्त पैकी. कुठं सावकारचा चहा प्यायला आलो. सावकारचा पेट वडगाव नाहीच की मस्त आहे चहा. मस्त आहे, मस्त. शेवटी एक नंबर आहे. आणि सकाळी परत साहेबांनी वाढवलेलं परत आणि माल नाही त्यामुळं 11:30 का 11:45 तरी तेवढंच भरलं. हाय गाईज, आता आम्ही पोहोचलो तासगावमध्ये. तासगावमध्ये आपल्याला घेतले प्रसाद लाडू. आपल्या गणपती विसर्जन आहे त्यासाठी लागणार आपल्याला लाडूचा प्रसाद द्यायचा आपण वाटा प्रत्येक घरी. तर आपण तासगावमध्ये थांबलो आहे. तरी परत आता आणि सचिन काकाचं काम निघले त्यामुळे त्याने परत मागं थांबले. बाबा जरा खाली उतरले, लाडू घेतलं होता त्यामुळं थांबले. आता 2 मिनिट थांबले तरी पण जायचं घरी आता. तर आता आपण घरी पोचलोय. डोकं सर्दी पाक सगळं भरले. आता निवांत झोपायचं तर आपलं